नमस्कार मित्रमंडळी. तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणत्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. तर इथं लिहिलेलं आहे मी मोठ्या अक्षरामध्ये लाईक ऑपरेटरचा वापर आज करणार आहोत आपण. तर लाईक ऑपरेटरमध्ये मोस्टली दोन सिम्बॉलचा यूज होतो. पहिला जो आहे तो पर्सेंटेजचा सिम्बॉल आणि दुसरा जो आहे अंडरस्कोर सिम्बॉल. ओके. पर्सेंटेजच्या सिम्बॉलचा वापर एनी नंबर ऑफ कॅरेक्टर दाखवण्यासाठी होतो. म्हणजे जे काही नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे जेवढे पण कॅरेक्टर आहे ते दाखवण्यासाठी. ओके. त्यानंतर दुसरा जो सिम्बॉल आहे अंडरस्कोरचा सिम्बॉल, अंडरस्कोरचा वापर सिंगल कॅरेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी होतो. ओके. तर आता मी हेच प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे. नेमकं याचा वापर कसा केला जातो आपण प्रॅक्टिकली बघू. तर इथं मी एक टेबल क्रिएट केलेलं आहे. तो एक टेबल क्रिएट करून घेतो. स्टुडंट नावाचा एक टेबल आहे आणि त्यामध्ये डेटा मी इन्सर्ट करतो. टेबल क्रिएट झालेलं आहे इथे आणि त्यानंतर इथं मी डेटासुद्धा इन्सर्ट करून घेतोय. डेटा पण इन्सर्ट झालेला आहे. आता मी टेबल चेक करतो या टेबलमध्ये डेटा जो आहे पूर्णपणे स्टोअर झाला आहे का नाही. तर आपल्या टेबलचं नाव आहे स्टुडंट सेमिकोलन. ओके. तर इथे जवळपास 5 ते 6 रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत. तर यानुसार आपण आता प्रॅक्टिकली चेक करणार आहोत. ओके. तर मला इथे आता लाईक ऑपरेटरचा यूज करायचा आहे. आता मला यामधला एखादा कॅरेक्टर असा दाखवायचा जो पहिलाच कॅरेक्टर असेल आणि त्यानंतर कोणतेही कॅरेक्टर असले तरी फरक पडणार नाही. पण मला पहिला कॅरेक्टर जो आहे व्ही पाहिजे. व्ही व्ही फॉर विक्ट्री. ओके. तर इथं मला आधी वेअर कंडिशनचा वापर करावा लागेल. वेअर, त्यानंतर मला कॉलमचं नाव द्यावं लागेल ज्या कॉलममधला आपल्याला ते कॅरेक्टर घ्यायचं आहे. तर मला नेम कॉलममधला कॅरेक्टर घ्यायचा आहे ह्या नेम फील्डमधला. ओके. नेम, लाईक, त्यानंतर सिंगल कोटमध्ये कॅरेक्टर बी, त्यानंतर पर्सेंटाईल. म्हणजे वीच्या नंतर जेवढे पण कॅरेक्टर येतील चालेल, पण मला पहिला कॅरेक्टर जो आहे व्ही असा पाहिजे. ओके. तर मी एक्झिक्यूट करून बघतो. तर इथे दोन रोज डिस्प्ले झालेले आहेत, विनय आणि विजय, ज्यांचे दोन्ही पण पहिले कॅरेक्टर जे व्ही पासून स्टार्ट होतात. तर यामध्ये आता मला दुसरा जो आहे मला दुसरी क्वेरी करायची असेल तर मी कशी करू शकतो. तर समजा मला पहिला कॅरेक्टर जर ए पाहिजे असेल, पहिला कॅरेक्टर जर मला ए पाहिजे असेल आणि त्यानंतर कोणतेही कॅरेक्टर असतील तरी चालेल. ओके. तर आता मी याला एक्झिक्यूट करतो. तर इथं मला एक रो दाखवतोय, एक रेकॉर्ड डिस्प्ले होतो इथे ज्याचं नाव आहे अमित. अमित पहिला कॅरेक्टर म्हणजे ए आहे आणि त्यानंतर जे MIT कोणतेही कॅरेक्टर असले तरी चालतील, म्हणजे पर्सेंटेजचा सिम्बॉलचा वापर होतो तिथे. ओके. आता त्यानंतर मला आणि दुसरा एक रेकॉर्ड डिस्प्ले करायचा असेल ज्या युजरचा जो पहिला कॅरेक्टर जो असेल, सॉरी, जो लास्ट कॅरेक्टर जो असेल वाय असेल. तर मग आधी मला सुरुवातीला पर्सेंटेज द्यावा लागेल, कारण की सुरुवातीला काही असले तर मला फरक पडणार नाही, पण शेवटचा कॅरेक्टर हा वाय असला पाहिजे. ओके. तर मग इथं मी क्वेरी लिहिलेली आहे आणि त्याला एक्झिक्यूट करून घेतो लगेच. तर इथे मला दोन रेकॉर्ड दाखवतात, ज्या दोन्ही रेकॉर्डमध्ये युजरचे जे नाव, रेकॉर्डचे जे नावं आहेत विनय आणि विजय, दोघांचेही शेवटचे जे कॅरेक्टर आहेत ते वायला एंड होतात ते. तर आता मला समजा पुढची क्वेरी करायची असेल, क्वेरी नंबर 4 करायची असेल आणि त्यामध्ये जर समजा मला पहिला कॅरेक्टर जो आहे तो एस पाहिजे असेल, एस पाहिजे आणि त्यानंतर कोणतेही कॅरेक्टर असले तरी मला ते रेकॉर्ड पाहायचं आहे. तर इथं मी क्वेरी एक्झिक्यूट करून घेतो, एस आणि त्यानंतर पर्सेंटेज. ओके. तर इथे दोन रेकॉर्ड डिस्प्ले होतात. पहिला आहे शुभम, दुसरा आहे सोनम. तर दोघांचेही सुद्धा ही पहिले कॅरेक्टर जे आहेत एस पासून स्टार्ट होतात आणि त्यानंतर कितीही कॅरेक्टर असले तरी फरक पडणार नाही, कारण की मी पर्सेंटाईलचा सिम्बॉल यूज करतो इथे. त्यानंतर मला ती पुढची क्वेरी बघायची आहे. त्या क्वेरीमध्ये मला पहिला कॅरेक्टर कोणतेही असले तरी फरक पडत नाही, पण शेवटचा कॅरेक्टर हा ई असला पाहिजे. तर माझी क्वेरी अशी असेल, पर्सेंटेज ई सिंगल कोट त्यानंतर सेमिकोलन.
मी एक्झिक्यूट करून घेतो याला. तर इथे ई कॅरेक्टर असलेला एकही रेकॉर्ड आपल्या टेबलमध्ये नसावा, त्यामुळे हे ब्लँक दाखवतं. तर मी इथं बघून घेतो. त्यानंतर इथं प्रीती, विनय, अमित, शुभम, विजय, सोनम. तर यापैकी कोणत्याही युजरच्या नावाचा शेवटचा जो कॅरेक्टर जो आहे तो ला शेवट होत नाही, त्यामुळे इथे ब्लँक दाखवते. ओके. तर आता मला समजा पुढचा एक रेकॉर्ड चेक करायचा असेल, ज्या नावामध्ये पहिला कॅरेक्टर हा ए असेल आणि सेंटरमध्ये काही असले तर फरक पडणार नाही, आणि शेवटचा कॅरेक्टर टी असेल. तर याला मला दाखवायचं असेल तर ए, पर्सेंटेज आणि टी दाखवावं लागेल, कारण की मला पहिला कॅरेक्टर जो आहे ए पाहिजे आणि शेवटचा कॅरेक्टर हा टी पाहिजे. त्यावेळी मी याला एक्झिक्यूट करून घेतो. तर इथे एक रेकॉर्ड दाखवते अमित मध्ये पहिला कॅरेक्टर ए असेल आणि शेवटचा कॅरेक्टर टी आहे. ओके. जर समजा मला आणि क्वेरी दुसऱ्या टाईपने जर एक्झिक्यूट करायची असेल, तर मला समजा आता पहिला कॅरेक्टर स्किप करायचा आहे, आणि सेकंड कॅरेक्टर मला एम पाहिजे. तर मी इथं अंडरस्कोर देईल, अंडरस्कोर, त्यानंतर एम, त्यानंतर पर्सेंटेज आणि सेमिकोलन. मी अंडरस्कोरचा वापर केला कारण की मला पहिला कॅरेक्टर जो आहे स्किप करायचा आहे, आणि त्यानंतर सेकंड कॅरेक्टर जो आहे एम हवा आहे, आणि त्यानंतर पर्सेंटेज वापरतोय कारण की एमच्या नंतर कोणतेही आणि कितीही कॅरेक्टर असले तर फरक पडणार नाही, असे मला नावाची लिस्ट पाहिजे. ओके. एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर इथे एकच रेकॉर्ड परत एकदा दाखवते, परत एकदा एक्झिक्यूट करतो. तर इथं अमित दाखवतो मला. पहिला कॅरेक्टर जो आहे स्किप केलेला आहे, त्यानंतर दुसरा कॅरेक्टर जो आहे यामध्ये एम आहे, आणि त्यानंतरचे कॅरेक्टर पर्सेंटेज दाखवले, त्यामुळे कोणतेही कॅरेक्टर आणि किती कॅरेक्टर असले तरी मला ते रेकॉर्ड पाहिजे. तर इथं मी हा रेकॉर्ड डिस्प्ले केलेला आहे. त्यानंतर मला आता पुढचा रेकॉर्ड डिस्प्ले करायचा आहे, ज्यामध्ये मला पहिला कॅरेक्टर स्किप करायचा आहे. त्यासाठी मला नक्कीच अंडरस्कोरचा वापर करावा लागेल, आणि त्यानंतर दुसरा कॅरेक्टर जो आहे आय असणार आहे, आणि त्यानंतर पर्सेंटेजचा वापर करतो कारण की मला आयच्या नंतर कोणतेही कॅरेक्टर असले तरी ते रेकॉर्ड मला डिस्प्ले करायचे. तर मी ते एक्झिक्यूट करतो. तर इथं मला दोन रेकॉर्ड डिस्प्ले दाखवतात इथे, विनय आणि विजय. त्यामध्ये पहिला कॅरेक्टर स्किप करून त्यांनी दुसरा जो कॅरेक्टर आहे आय आहे त्याच्यामध्ये, दोन्हीमध्ये पण, त्यामुळे हे दोन रेकॉर्ड डिस्प्ले होतात. जर समजा मला अनेक क्वेरी एक्झिक्यूट करायची असेल, ज्यामध्ये मला पहिले कोणतेही कॅरेक्टर असतील तरी फरक पडणार नाही, पण लास्ट बट वन कॅरेक्टर हा एन असला पाहिजे. लास्ट बट वन म्हणजे शेवटच्या आधीचा एक कॅरेक्टर एन असला पाहिजे, तरी ते रेकॉर्ड मला पाहिजे. ओके. पर्सेंटेज एन अंडरस्कोर, ओके, आणि सेमिकोलन. तर मी ही क्वेरी एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर इथे मला ब्लँक दाखवते. ब्लँक दाखवण्यामागचं कारण म्हणजे काय, माझ्या टेबलमध्ये असा एकही रेकॉर्ड नाही ज्यामध्ये लास्ट बट वन कॅरेक्टर म्हणजे शेवटचा आधीचा कॅरेक्टर जो आहे एन असेल. इथं पाहू शकता तुम्ही, प्रीती, विनय, त्यानंतर अमित, शुभम, विजय, सोनम. तर इथं कोणत्याचं कॅरेक्टर ए आहे, तर कोणत्याचं लास्ट बट वन कॅरेक्टर आय आहे. तर इथं असा कोणताही नाव नाही ज्याचं लास्ट बट वन कॅरेक्टर म्हणजे शेवटच्या आधीचा जो कॅरेक्टर आहे एन असेल. ओके. म्हणून हा टेबल मला ब्लँक दाखवलेले आहे या क्वेरीसाठी. तर आता मला दुसरी एक क्वेरी एक्झिक्यूट करायची आहे, आणि त्या क्वेरीमध्ये मला पहिले दोन कॅरेक्टर जे स्किप करायचे आहेत. तर मला दोन वेळा अंडरस्कोरचा वापर करावा लागेल, आणि त्यानंतर मला आय पाहिजे, म्हणजे पहिले दोन कॅरेक्टर स्किप करायचे आणि त्यानंतरचा जो तिसरा कॅरेक्टर असायला पाहिजे आय, आणि त्यानंतर पर्सेंटेज. त्यानंतर कोणतेही कॅरेक्टर असले तरी ते रेकॉर्ड मला दाखवायचे. ओके. तर मी ते ह्याला एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर मला इथे दोन रेकॉर्ड दाखवतात, प्रीती आणि अमित, PRI. यानंतर इथे तिसरा जो आहे कॅरेक्टर आय आहे, आणि इथे पण तिसरा कॅरेक्टर जो आय आहे. ओके. तर या क्वेरीबद्दल, या लाईक ऑपरेटरबद्दलची माहिती कशी वाटली ते नक्कीच कळवा.
आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. धन्यवाद.